पुढचा घरगुती पदार्थ आहे होल ग्रेन्स अँड मिलेट्स, म्हणजे संपूर्ण धान्य आणि भरड धान्य. याच्यामध्ये येणारे ज्वारी, बाजरी, नाचणी यांच्यासारखी जी धान्य आहेत त्यांचा बेसिकली ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन, HbA1c रिडक्शन होतं, प्लस तुमचं LDL आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होतात आणि HDL ची लेवल वाढते. आजकाल फॉक्सटेल, लिटिल मिलेट आणि ब्राऊन टॉप मिलेट यांना पॉझिटिव्ह मिलेट्स असं संबोधलं जातं. घरातील पुढचा पदार्थ आहे भेंडी, ज्याला ओक्रा म्हणतात. भेंडीमध्ये म्युसिलेज नावाचा एक चिकट पदार्थ असतो की जो आपल्या आतड्यांमध्ये एक विशिष्ट पद्धतीचा थर तयार करतो की ज्यामुळे शुगरचं ॲब्सॉर्प्शन डायरेक्टली ब्लडमध्ये होत नाही आणि त्यामुळे शुगर नियंत्रण राहण्यास मदत होते. घरगुती शेवटचा पदार्थ म्हणजे जांभळाची बी. जांभळाच्या बीमध्ये जॅम्बोलिन नावाचं घटक द्रव्य असतं की ज्याच्यामुळे गॅस्ट्रिक एम्प्टिंग होतं, म्हणजे अन्न हळूहळू पुढे सरकतं आणि भूक नियंत्रण होण्यास मदत होते. हे जांभूळ बी करतं. आज मी तुम्हाला एक मॅजिक ड्रिंक सांगणार आहे. सकाळी जर उपाशीपोटी तुम्ही धन्याचं पाणी घेतलं किंवा ॲपल सायडर व्हिनेगर जर पाण्यात मिसळून घेतलं तर तुमची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते की जेणेकरून डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो. तुम्ही जर तुमच्या दररोजच्या जीवनशैलीत जर बदल केला तर तुमच्या शुगर नक्की कंट्रोल राहतील किंवा तुमचा डायबिटीस रिव्हर्स देखील होऊ शकेल.